मुंबईमध्ये गेले 2 दिवस एक विचित्र बेकायदेशीर पद्धतीने काही लोक कृती करण्याच्या विचारात आहे अशी चर्चा आहे. त्याला महानगरपालिकेचा सचिव विभागाच्या कृतीमुळे त्याला दुजोरा मिळतोय. हे बघा, मुंबई महानगरपालिका प्रांतिक जो अधिनियम आहे 31 अ प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थायी समिती असेल, परिवहन समिती असेल, त्याच्या निवडणुका संख्याबळानुसार घ्याव्या अशा पद्धतीचा जो कायदा आहे, तशाच पद्धतीने नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, विविध समित्यांमधील सदस्यत्व हे संख्याबळानुसार घेण्यात आलेलं आहे. विभागीय आयुक्तांकडे गटनेता जाहीर करणं, पक्षाची संख्या जाहीर करणं, या सर्व प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहेत. आणि तशाच पद्धतीची प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेतही लागू झालेली आहे. परंतु हम करो सो कायदा करण्याच्या दृष्टीने नवी मुंबईमध्ये काही हालचाली सुरू आहेत. 2017 साली सुद्धा अशा पद्धतीने ती कृती केली होती. नगरविकास खात्याने त्याला स्थगिती दिली होती आणि पुन्हाच हाच प्रकार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासनातील सचिव विभागाच्या ज्या सचिव आहेत त्या सुद्धा याला प्रोत्साहित करतायत, याला मदत करतायत असं दिसून येतंय. कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असताना हा कायदा आहे, कायद्याची कॉपी माझ्याकडे 31 अ मध्ये स्थायी समिती असेल, परिवहन समिती असेल, यांचे सदस्यांचे नामनिर्देशन करताना महापालिकेतील पक्षांच्या किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करील असा कायदा आहे. विभागीय आयुक्तांकडनं प्रत्येक पक्षाची किती नगरसेवक आहेत ही संख्येचं पत्र सुद्धा महानगरपालिकेला गेलेलं आहे. परंतु 10 फेब्रुवारीला त्या सचिवांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये स्थायी समिती असेल, तुमचं नाम कॉप सदस्य असतील, नामनिर्देशित सदस्य आणि परिवहन समितीचे सदस्य हे कशा पद्धतीने निवडले जातील हे सुद्धा पत्र हे आमच्या गटनेत्याला दिलं. या ठिकाणी माझं पत्र आहे, या ठिकाणी सचिवाचं पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलंय की परिवहन समितीला 111/12 म्हणजे 9.25 चा कोटा निश्चित केलेला आहे असं पत्र दिलंय. आणि त्यानुसार तुमचे सदस्य त्या परिवहन समितीवर जातील. आमचे 5 सदस्य त्या कोट्यानुसार जातील. गटनेत्यांना त्यांनी पत्र लिहिलं. परंतु 2 दिवसांमध्ये आणखी एक पत्र त्यांनी काढलं की जर काही विशेष काही घडलं तर हात वरती करून निवडणुका घेण्यात येतील. हा चुकीचं पत्र त्यांनी, वेगळं पत्र कोणाच्या तरी दबावाखाली जे काढलेलं आहे त्याचा विरोध आम्ही केलेला आहे. आमच्या गटनेत्यांनी अगदी नगरविकास खाता असेल, विभागीय आयुक्त असतील यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने जर आपण करणार असाल तर आमचा त्याला विरोध आहे. नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रात आहे. कायद्यानुसार ही नवी मुंबई महानगरपालिका चालते. बेकायदेशीररित्या जर आपण काही कृती करणार असाल तर आम्ही याला विरोध करू. अशा पद्धतीचं काम आपण करता येणार नाही. आम्ही काल पत्राद्वारे त्यांना सांगितलेलं आहे आणि मला आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी सांगायचंय, कायद्यापेक्षा कोण मोठं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, त्या निवडणुका ज्या पद्धतीने झाल्या त्याच पद्धतीने सदस्यांच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. हात वरती करून जे काही तुम्ही जे ती ओळ टाकलेली आहे ती करता येत नाही. या निवडणुकांमधील घोडे बाजार रोकावा, घोडे बाजार होऊ नये म्हणून हा जो काही कायदा केला त्या कायद्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे. घोडे बाजार रोखण्याकरता आम्ही या कायद्यामध्ये बदल करत आहोत. हा शासनाने केलेला कायदा आहे, हे संविधान आहे आणि संविधानाच्या विरोधात जाण्याचे प्रयत्न करू नका. तुम्ही जर जाण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना प्रचंड ताकदीनिशी त्याला विरोध करेल. जे कायद्यामध्ये आहे तशाच पद्धतीने निवडणुका व्हायला पाहिजेत.
हे बघा, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्याच पद्धतीने निवडणुका व्हायला पाहिजेत. सचिव डिपार्टमेंट अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुका असतील, परिवहन समितीच्या सदस्यांच्या निवडणुका असतील, कॉपचे नगरसेवकांच्या निवडणुका असतील, या घेण्याचा जो अधिकार असतो तो महापौर आणि या सगळ्यांचा असतो. पहिल्याच दिवशी यांनी चुकीच्या पद्धतीने कोकण डिव्हिजनच्या अध्यक्षतेखाली महापौराच्या निवडणुका होतात, यांनी चुकीच्या पद्धतीने नोटिसा काढलेल्या. त्यानंतर नामनिर्देशित सदस्य, परिवहन समिती सदस्याच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात सुद्धा जी नोटीस काढलेली तीही चुकीच्या पद्धतीने काढलेली, आताही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या. वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या जाहिराती त्यांना 3-3 वेळा रद्द करण्यात केलेल्या आहेत. त्यामुळे ज्याला सचिव म्हणून महानगरपालिकेचा कायदा कळतो अशा सचिवाला त्या जागेवर बसवणं गरजेचं आहे. आम्ही आयुक्तांना सांगतोय, गेल्या 15 दिवसामध्ये 3 वेळा पेपरमध्ये जाहिराती देऊन त्या मागे घेण्याचा ची वेळ या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर आलेली आहे. याचा अर्थ असा होतोय, कोणीतरी त्यांच्यावरती नियमाच्या विरुद्ध वागण्यासाठी दबाव टाकतोय किंवा त्या सचिवांना महापालिका प्रशासनाबद्दल कारभार कसा चालवायचा याचं कळत नाही. हे दोनच त्याचे अर्थ होतात.